Hello students, myself Kiran Jadhav. Today we have started the new topic, human female reproductive system. Here we have seen that figure, human male reproductive system. All organs of female reproductive system are in abdominal cavity. It includes a pair of ovaries, a pair of oviduct, a single uterus and a vagina. These are the important part of the female reproductive system. Beside, a pair of bulbourethral gland is also present. One more thing here important, that the female reproductive organ inside the abdominal cavity and in female outside the abdominal cavity. Now in male reproductive organ, important organ is testes. It produces the sperm. In female reproductive organ, ovary is very important because ovary produce the ovum or oocyst, and second important use, it produce the estrogen, means hormones. Generally every month an ovum is released in abdominal cavity, alternate from each ovary. Two or pair of ovary, मग ह्या काय करणार आहेत, अल्टरनेट किंवा आळीपाळीने दर महिन्याला एक एक काय होणार आहे, ओहम या ओव्हिडक्टकडे रिलीज करणार आहेत. नाउ फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनेल लाइक. सी हिअर दिस स्ट्रक्चर, दिस इज द बिग स्ट्रक्चर अँड दिस इज नॅरो पाईप. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे फनेल लाईक, ज्याला आपण नरसाळ म्हणतो अशा पद्धतीने आहे, किंवा आपले जे हात असतात ना, आपलं हँड लाईक स्ट्रक्चर आहे असंच आहे. या टाईप याची काय आहे, रचना आहे. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. आणि ह्या ज्या फनेल लाईक स्ट्रक्चर आहे, इथे काय आहे, एक छिद्र आहे छोटंसं, ओपनिंग ज्याला आपण म्हणतो. ओसिस्ट एंटर द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग, डझंट इट. ओव्हरीमध्ये जे ओहम तयार होणार आहेत किंवा ओसिस्ट तयार होणार आहेत, तर हे ओव्हरीमधून ते ओसिस्ट बाहेर पडण्यासाठी इथे एक ओपनिंग किंवा छिद्र राहणार आहे. मग ते कुठे जाणार आहे, ह्या ओव्हिडक्टमध्ये जाणार आहे. नाउ cilia are present on inner surface of oviduct. These cilia push the oocyst towards the uterus. आता ओहम काय, राऊंड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला लेग वगैरे तर राहणार नाही लोकोमोशन करायला. मग तो काय करणार आहे, इथून असा इकडे इकडे सरकत जात असताना आपण जर इथे थोडंसं काळजीपूर्वक बघितलं तर हा ओव्हिडक्टचा हा जो आउटर लेअर, इनर लेअर जो आहे, इथे असे सूक्ष्म सिलिया आहेत. हेअर लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, असे छोटे 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 काय सिलिया लाईक स्ट्रक्चर आहे, जेणेकरून ओहम काय होतो, असा घरंगळत आणि ह्या ओव्हिडक्टमध्ये येण्यासाठी काय होते, मदत होते. नाउ गॅमेट फॉर्मेशन. बोथ गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स, मेलमध्ये स्पर्म अँड फिमेल ओहम आर फॉर्म बाय मिओसिस. सेक्स रिप्रोडक्शन आहे, मिओसिस सेल डिव्हिजन होणार आहे. स्पर्म आर प्रोड्यूस इन टेस्टिस ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन, प्युबर्टी टिल डेथ. बघा आता पुरुषांमध्ये आपण बघितलं की मेलमध्ये टेस्टिस स्पर्म प्रोड्यूस करून देतात, तर ते स्पर्म केव्हा आणि कसे तयार होतात, तर मेलमध्ये जन्मल्यापासूनच म्हणजे तर मरेपर्यंत स्पर्म तयार होण्याची काय, बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन म्हणजे यवन अवस्था, प्युबर्टी एज ज्याला आपण म्हणतो, यवन अवस्थेपासून तर मृत्यूपर्यंत स्पर्म प्रोड्यूस होण्याची प्रक्रिया चालूच राहते, जे की टेस्टिस करून देतात. हावेवर इन केस ऑफ वुमेन ॲट द टाइम ऑफ बर्थ देअर आर 2 to 4 million immature oocysts in the ovary of female fetus. त्याच्या उलट फिमेलमध्ये काय होणार आहे, फिमेल चाइल्डमध्ये ऑन ॲट बॉर्नस 2 to 4 million म्हणजे साधारणतः 2 ते 4 दशलक्ष एवढे काय होणार आहे, छोटे छोटे अंडस तयार होतात, आणि ते कसे राहणार आहेत, इमॅच्युअर, अपरिपक्व असतात. नाउ अँड ओसिस्ट मॅच्युअर अँड इट रिलीज फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ मोनोपॉज, ॲप्रॉक्सिमेटली 45 years ऑफ एज. आता जसं आपण बघितलं की पुरुषांमध्ये किंवा मेलमध्ये मॅच्युरेशन किंवा प्युबर्टीला म्हणजे यौवन अवस्थेपासून तर मृत्यूपर्यंत स्पर्म तयार होत राहणार आहे. मुलींमध्ये जन्मताच नियर अबाउट 4 million जे ओहम किंवा ओसिस्ट राहणार आहेत, त्याच्यातलं काय होणार आहे बघा की काही तर अपक्वच आहेत. काही ज्या अंडपेशी आहेत त्या यौवन अवस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत, म्हणजे साधारणतः रजोनिवृत्तीचं एज किती दिलेलं आहे, 45 years दिलेलं आहे. दरमहा एक अंडपेशी परिपक्व होते. या पद्धतीने ओनली वन
काय होणार आहे, मॅच्युअर होणार आहे. मोनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता मेनोपॉज म्हणजे काय हे इथे आपण थोडंसं समजून घेऊ. मेनोपॉजची स्टेप आपण पुढे बघणारच आहोत. मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्ती. इथे मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते म्हणजे मेनोपॉज. म्हणजे नेमकं काय होतं, तर मेनोपॉज इज द स्टॉप ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल प्रोडक्टिव्ह सिस्टीम. जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक चक्र बंद होतं महिलांमध्ये. आणि मग त्यावेळेस काय होतं, तर रिप्रोडक्टिव्ह फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टॉप. महिलांमधली प्रजनन संस्थेची जी प्रक्रिया आहे, जी संस्था आहे, ती काय करते, कार्य करण्यास बंद करते. ॲट द एज अबाउट 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stop or becomes irregular. This cause the menopause. आता साधारणतः आपण जर विचार केला की स्त्रीच्या शरीरामध्ये जरी 4 मिलियन ओसिस्ट तयार होत असलेत, त्याच्यापैकी किंवा ती किती एजपर्यंत आई होऊ शकते, किती वर्षापर्यंत ती बाळाला जन्म देऊ शकते, तर ते डिसाईड करतो मोनोपॉज. मोनोपॉज काय आहे, तर मोनोपॉज ही अशी एज आहे, साधारणतः 45 to 50 एजपर्यंत स्त्रियांमध्ये किंवा फिमेलमध्ये ही अवस्था नैसर्गिकता येतेच. मोनोपॉज होतो म्हणजे काय होतं, तर मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक चक्र थांबते आणि मग काय होतं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे ते स्टॉप होतात. मग हे स्टॉप का होत आहे, तर त्याच्या मागे एक कारण आहे की ओव्हरीमध्ये जे हार्मोन्स सिक्रेशन होत असतं, एस्ट्रोजन, ते सुद्धा काय होणार आहे, बंद होणार आहे. त्यामुळे आपोआपच काय होणार आहे, रजोनिवृत्ती ज्याला आपण म्हणतो, मोनोपॉज येतो आणि रिप्रोडक्शन काय होणार आहे, महिलांमध्ये बंद होणार आहे. नाउ फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. आपण बघितलेलं आहे फर्टिलायझेशन केव्हा होणार आहे, युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्युमन बिईंगमध्ये फर्टिलायझेशन इनर बॉडी होणार आहे. सिमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हॅजिना ड्युरिंग कॉप्युलेशन. Sperm in the numbers of few million start their journey by the route of vagina, uterus and oviduct. आता फर्टिलायझेशन, झायगोट तयार झालं, फर्टिलायझेशन झालं. आता फर्टिलायझेशनमध्ये काय होतं बघा, की मानवामध्ये फलनाची जी प्रक्रिया आहे ती आपण बघितली की कुठे होणार आहे, इनर बॉडीमध्ये, शरीरांतर्गत होणार आहे. स्त्रियांच्या योनी मार्गामध्ये जेव्हा स्पर्म जातो त्यावेळेस काय होणार आहे की त्याची संख्या भरपूर असते, काही दशलक्ष एवढी असते आणि त्याचा जो मार्ग आहे तो ठरलेला आहे. कसा बघा, मी इथे तुम्हाला फिगरमध्ये दाखवते. काय होणार आहे, मेलकडून स्पर्म इथे येणार आहे, व्हजायना, युटेरस अँड ओव्हिडक्ट. ह्या ओव्हिडक्टमध्ये काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. इथे झायगोट फॉर्मेशन होतो. हा ट्रॅक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज द ओनली ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. आता काय होतं बघा की म्हणजे एवढे सगळे नंबर ऑफ स्पर्म जरी गेलेत तर त्याच्यातला काय होणार आहे, ओनली ओव्हम प्रेझेंट, ओनली वन ओव्हम इज फर्टिलाइज, डझंट इट. ह्या ओव्हिडक्टमध्ये काय होणार आहे, एकच ओव्हमचं काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी of the menopause, from 10 to 17 years of age up to 45 to 50 years, and ovum is released every month from the ovary. That means for out of 2 to 4 million ova, approximately only 400 oocysts are released up to the age of menopause, remaining oocysts under degeneration. बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. फिमेलमध्ये ऑन बर्थच्याच वेळेस साधारणतः 2 ते 4 दशलक्ष एवढे काय राहणार आहे, ओसिस्ट राहणार आहेत. पण त्याच्यापैकी काय होणार आहे, साधारणतः त्यांचं एज आपल्याला दिलेलं आहे, प्युबर्टी एज दिलेलं आहे 10 to 70 years अँड मोनोपॉज म्हणजे थांबणार आहे, प्रजनन क्षमता मीन्स मोनोपॉज, मेन्स्ट्रुअल सायकल थांबते, ते एज दिलेले आहे अबाउट 50 yearsपर्यंत. तर ह्या पिरियडमध्ये काय होणार आहे, तर अंडाशयातून जे अंडज बाहेर पडणार आहे त्यांची संख्या फक्त किती राहणार आहे, 400 राहणार आहे, ओनली 400, डझंट इट. नाऊ मग आता 4 मिलियनपर्यंत आहे.
आणि त्याच्यातले फक्त किती होणार आहेत 400 ओसिस्ट काय होणार आहेत रिलीज होणार आहेत. मग रिमेनिंगचं काय होणार आहे तर रिमेनिंग ओसिस्ट अंडर डिजनरेशन. मग ते जे अंडज आहेत ते काय होतात डेथ होतात, म्हणजे त्यांचा काय होतो ऱ्हास होऊन जातो. वन मोर थिंग हिअर. आता इथे आपल्याला फर्टिलायझेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं तर फिगरमधून दाखवलेलं आहे. मेलचा स्पर्म आणि फिमेलचा ओसिस्ट यांचं काय होतं युनियन होतं आणि फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतो. ओसिस्ट रिलीज फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ मिनिंग नियरिंग द एज ऑफ मोनोपॉज आर 40 to 50 years old. डझंट इट. मोनोपॉजचं एज किती आहे 50 इयर्सपर्यंत आहे. आणि मग काय होतं बघा की मोनोपॉजचं वय जसं जसं जवळ येणार आहे तसं काही शेवटच्या वर्षापर्यंत जे ओसिस्ट आहे अंडज आहेत तर त्यांचं वय काय होऊन जातं जवळजवळ खूप जास्त होऊन जातात, ते जुन्या होतात. 40 इयर्सच्या महिलेमध्ये जे ओसिस्ट आहे त्यांचं वयसुद्धा काय झालेलं असेल खूप जास्त झालेलं असेल, त्याही आता काय झालेल्या असतील ओल्ड एज झालेल्या असतील. देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव. मग त्यांची जी क्षमता आहे सेल डिव्हिजनची मिओसिसची ती काय होते कमी होते. ड्यू टू दिस दे कॅन नॉट complete meiotic division properly. In such oocysts are fertilized, the newborn produced from them may be with some abnormalities like Down syndromes. बघा हे फार इम्पॉर्टंट आहे. प्युबर्टी एज आहे 10 to 17 इयर्स फिमेलचं आणि मोनोपॉज आहे 40 to 50 इयर्समध्ये. समजा एखाद्या महिलेला 50 इयर्समध्ये जर बेबी झालं तर काय होणार आहे सेल डिव्हिजन जे आहे ते काय होणार नाही प्रॉपर होणार नाही. म्हणजे जे क्रोमोझोम्स आहेत सेक्स क्रोमोझोम्स ज्या आहेत ते प्रॉपर काय होणार नाही, त्यांची म्हणजे ज्या टाईपने त्यांचा हॅप्लॉइड होणार आहे ते होणार नाही, त्यांची ग्रोथ प्रॉपर होणार नाही. त्यामुळे जे बेबी जन्माला येणार आहे ते कसं तयार होणार आहे डाऊन सिंड्रोमचं. डझंट इट. आपण बघितलेले 9th स्टँडर्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाऊन सिंड्रोम्स आपण बघितलेले आहे. ॲबनॉर्मॅलिटीज काय होते तयार होते. म्हणून अप टू द मोनोपॉजच्या एजपर्यंत ओसिसचं एज काय झालेलं असतं जास्त झालेलं असतं. नाऊ डू यू नो 9th स्टँडर्डलाही आपण हे बघितलेलं आहे. आताही आपण थोडंसं समजून घेऊयात की स्पर्म मेलकडून येतो ओसिस्ट फिमेलकडून येते. तर आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात किंवा 23 पेअर्स असतात. 22 पेअर्स काय आहेत ऑटोझोम्सच्या आहेत आणि एक पेअर कसली आहे सेक्स क्रोमोझोमची आहे. म्हणजे जर आपण मेलचं बघितला तर XY ही एक पेअर आहे आणि फिमेलचं बघितली तर XX ही क्रोमोझोम आहे. मग आता सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग कसं ठरतं तर 22 + X और 22 + Y ही एक तर X किंवा Y ही अशी काय पॉसिबिलिटीज आहे स्पर्ममधून. आणि फिमेलमध्ये मात्र काय राहणार आहे 22 + X 22 + X. ॲक्च्युली हे किती आहे 44 + XY 44 + XX आहे. पण आता फर्टिलायझेशनमध्ये काय होणार आहेत सेल डिव्हिजन होणार आहे आणि निम्म्या म्हणजे हॅप्लॉइड होणार आहेत, निम्म्या सेल तयार होतात. मग स्पर्ममध्ये कशात प्रेझेंट आहेत आता 22 + X राहतील 22 + Y राहील आणि फिमेलचं तर मात्र फिक्स आहे 22 + X. मग काय होणार आहे जर हा स्पर्म 22 + X हा फिमेलच्या 22 + Xशी जर कंबाईन झाला युनियन झालं तर 44 + XX हे कॉम्बिनेशन मिळेल आणि गर्ल्स बेबी जन्माला येईल. सेकंड पॉसिबिलिटी काय जर मेलकडून 22 + Y 22 + Y आणि फिमेलचा 22 + X 22 22 44 ही हा Y आणि हा X म्हणजे XY. म्हणजे इथे काय झालं सेक्स डिटर्मिनेशन XY झालं जे की काय कुठलं बेबीज राहणार आहे बॉईज. या पद्धतीने हे सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. वन मोर थिंग इम्पॉर्टंट हिअर सेक्स डिटर्मिनेशन बोथ स्पर्म अँड ओसिस्ट आर प्रोड्यूस्ड बाय मिओसिस. In case of sperm, process of meiosis division is completed before the sperm leave male reproductive tract. बघा मेल आणि फिमेलमध्ये जरी मिओसिस होत असलं तरी त्यांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. मेलचं जे आहे ही अर्धसूत्री किंवा सेल डिव्हिजन किंवा मिओसिसची प्रक्रिया ही केव्हा होऊन जाते फिमेल ट्रॅककडे स्पर्म देण्याच्या अगोदरच होऊन जाणार आहे. स्पर्म लिव्ह मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक
फिमेलमध्ये काय होणार आहे, इन केस ऑफ ओसिस प्रोड्यूस ऑफ मिओसिस डिव्हिजन कंप्लीट आफ्टर ओव्ह्युलेशन ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टचा जो ट्रॅक आहे, ज्यावेळेस फर्टिलायझेशन होणार आहे तेव्हा स्त्रियांमधलं किंवा फिमेलमधलं काय होतं, सेल डिव्हिजन होतं किंवा मिओसिस टेक्स प्लेस होतं. आता आपल्याला ह्या फिगरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ बर्थ दिलेली आहे बघा. नाऊ 4 to 36 week means 9 months. The zygote form after fertilization in the oviduct undergoes repeated meiotic division and embryo is formed. Doesn't it? इथे काय झालेलं आहे, झायगोट फॉर्म झालेला आहे. झायगोट फॉर्म झाला म्हणजे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होईल. दिस इज एम्ब्रिओ. डझंट इट? स्मॉल शेपमध्ये काय होतं, आता हे जे आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर रिपीटेड मिओटिक डिव्हिजन होतं, म्हणजे परत परत काय होतं, सूत्री विभाजन होतं आणि त्याच्यामध्ये कशाची निर्मिती होते, ह्या एम्ब्रिओची किंवा स्मॉल बेबी ज्याला आपण म्हणतो याची डेव्हलपमेंट होते. मीनव्हाईल इट इज पुश टुवर्ड्स युटेरस. काय झालेलं आहे, ओव्हिडक्टच्या ट्रॅकवरती काय झालेलं आहे, एम्ब्रिओ तयार झालेला आहे आणि आता तो कुठे पुश केला गेलेला आहे, युटेरसकडे. युटेरसची फिगर मी परत तुम्हाला एकदा दाखवते. हे काय आहे, युटेरस. बघा हे काय, युटेरस. काय झालेलं आहे, ओव्हीकडून इथे कोण आलेला आहे, ओव्हम आलेला आहे आणि ह्या व्हेजेना, युटेरस आणि ओव्हिडक्टमध्ये स्पर्म आलेला आहे. इथे काय होतं, फर्टिलायझेशन होतं आणि हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथे एम्ब्रिओ तयार होतो किंवा भ्रूण ज्याला आपण म्हणतो तो तयार होतो आणि तो काय केला जातो, पुश टुवर्ड्स द एम्ब्रिओ सॅक ऑर युटेरस. या युटेरसकडे त्याला ढकललं जातं. आता युटेरस काय आहे, बॅगलेग स्ट्रक्चर आहे. डझंट इट? बेबीची ग्रोथ होणार आहे. मग काय होतंय बघा, इट इज पुश टुवर्ड्स युटेरस. वन्स इट रीच द युटेरस इट इज इनप्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इनप्लांटेशन. अँड organ called as placenta is formed for supply of food material during the growth in uterus. काय होणार आहे, ओव्हिडक्टमध्ये एकदा फर्टिलायझेशन झालं की ते काय करणार आहे, युटेरसकडे पुश करणार आहे. युटेरसचं बॅगलाईक स्ट्रक्चर आहे. युटेरसमधला ही जे प्लॅसेंटा जे आहे, ही जी सेल आहे ही काय करणार आहे, प्लॅसेंटा ह्या बेबीचं पूर्ण जी डेव्हलपमेंट आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम प्लेसेंटा करते. मग त्याचं नरिशमेंट ज्याला आपण म्हणतो, पूर्ण फूड, वॉटर, ऑक्सिजन सगळं सप्लाय करण्याचं काम कोण करते, ही प्लॅसेंटा सेल करते. कुठे करणार आहे ती, युटेरसमध्ये. युटेरस काय करते, बेबीला प्रोटेक्ट करते, ग्रोथ करते, फूड न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते, ऑक्सिजन, ब्लड, ऑल काइंड्स ऑफ न्यूट्रिशनल डिपेंडेंट useful to growth supply through placenta. Now embryonic development is completed approximately within 9 months after the fertilization. आता आपण ह्युमनचं बघतोय तर ह्युमनचा जो पिरियड आहे एम्ब्रायनिकमध्ये किंवा युटेरसमध्ये राहण्याचा तो 9 मंथ म्हणजे साधारणतः 36 वीक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. नाव वन मोर थिंग वी हॅव सीन हिअर, ऑलवेज रिमेंबर. आता मगाशीच आपण सेक्स क्रोमोझोम बद्दल बघितलं की स्पर्म काय राहणार आहेत, मेलमधले 22 + XY किंवा 44 + XY आणि इकडे 44 + XX, म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ गर्ल्स अँड बॉईज टुवर्ड्स मेल. येणारं बेबी हे स्त्री जन्माचं राहणार आहे की पुरुष जन्माचं राहणार आहे, हे कोण ठरवणार आहे, सेक्स क्रोमोझोम ऑफ मेल. पुरुषाचं सेक्स क्रोमोझोम ठरवणार आहे. जर त्याच्या एक्स क्रोमोझोम फिमेलच्या एक्स क्रोमोझोमशी युनियन झाला तर बेबी काय होणार आहे, गर्ल होणार आहे. जर मेलचा वाय सेक्स क्रोमोझोम फिमेलच्या एक्स क्रोमोझोमशी जर युनियन झाला तर बेबी काय होणार आहे, बॉय होणार आहे. आपण मगाशी पण बघितलं, 9th स्टँडर्डमध्ये पण ही चर्चा केलेली आहे, पण सोसायटीमध्ये तसं होत नाही आहे. थिंक अबाउट दिस. इट इज राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर अ गर्ल चाइल्ड. स्त्रियांनाच म्हणजे कारणीभूत धरलं जातं किंवा जबाबदार धरलं जातं की बाई एखाद्या स्त्रीला मुलीच होत आहेत किंवा स्त्रियांमुळेच मुली जन्माला होतात. ॲक्च्युली दिस इज नॉट करेक्ट. आपण बघितलंच आहे. वी ऑल मस्ट टेक एफर्ट्स टू स्टॉप फिमेल
फोर्टिसाइड्स. आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, कारण आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण इथे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन समजून घेतलं. भेटूया पुढच्या पिरियडमध्ये. परत एकदा सांगते, 4 इम्पॉर्टंट पार्ट्स जे आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे: ओव्हरी, ओव्हिडक्ट, युटेरस अँड वजायना. वजायना थ्रू स्पर्म येणार आहेत, युटेरस थ्रू ओव्हिडक्टमध्ये, ओव्हरीमधून येणारा ओव्हम इथे येणारे आणि इथे काय होणारे, फर्टिलायझेशन होणारे, आणि मग हा झायगोट इथे युटेरसकडे पुश केला जातो आणि 9 मंथपर्यंत ह्या युटेरसमध्ये बेबीचं नरिशिंग केलं जातं. इथे काय, एंडोमेट्रियम ग्लँड जे आहे ही अशी इथं पॅक असते, ती बेबीला संरक्षण करत असते. या पद्धतीने आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली. भेटूया पुढच्या पिरियडला मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. तोपर्यंत नमस्कार.